नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मुलांच्या डब्यासाठी आणि मुलांचा आवडीचा टिफिन काय द्यायचा. चला तर मग अतिशय सोपी रेसिपी आपण करणार आहोत. पनीर भुर्जी रोल. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क नाही करायचा. तुम्ही बघू शकाल कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. हलकासा गुलाबी रंग कांद्याला आलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मॅगी मसाला, 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, टोमॅटो केचप 1 चमचा घालून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला टोमॅटो केचप व्यवस्थित लागलं पाहिजे. पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यासाठी मी 1 वाटी पनीर घेतलं आहे. तुम्ही हवं तर पनीर किसून घालू शकता. पण पनीर किसून घातल्यामुळे ओलसर भुर्जी तयार होते. त्यामुळे आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल. अजून 1 चमचा टोमॅटो केचप घालून घ्यायचा आहे. म्हणजे एकूण मी 2 वेळा टोमॅटो केचप घातलेला आहे. टोमॅटो केचपमुळे पनीर भुर्जीला जास्त टेस्ट येते आणि मुलांनाही ते खूप आवडतं. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट भर आपल्याला भुर्जी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे. तुम्हाला मी दाखवते. पनीर आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. पनीर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. साईडला 2 चपात्या घेतलेल्या आहेत. एका चपातीला 1 चमचा भर असं टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. टोमॅटो केचप सगळीकडनं पसरून घ्यायचा आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा तूप किंवा तुम्ही बटर घालू शकता तुमच्या आवडीनुसार. सगळीकडनं फिरवून घ्यायचं आहे. त्यावरती चपाती ठेवून द्यायची आहे. त्यावरती तयार केलेली भुर्जी घालून घ्यायची आहे. भुर्जी व्यवस्थित सगळीकडनं पसरून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे. भुर्जी सगळीकडनं पसरून झाली की आपल्याला त्याचा रोल काढून घ्यायचा आहे. रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल आपल्याला तयार झालेला आहे. रोल अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे. रोल चांगला भाजल्याशिवाय रोल काढून घ्यायचा नाही. त्यानेच त्याला क्रिस्पीपणा येणार आहे आपल्या रोलला. अशाच प्रकारे दोन्हीही रोल तयार करून घ्यायचे आहेत. आपले दोन्हीही रोल तयार झालेले आहेत. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.